चला बाळांनो, आज आपण आपल्या नवीन गोष्टीला सुरुवात करत आहोत. तर श्यामची आई या गोष्टीमधील आपण आज रात्र 23वी पाहणार आहोत. भाग आहे 24वा, रात्र आहे 23वी. आपल्या गोष्टीचं नाव आहे अर्धनारी नटेश्वर. मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी आलो होतो. मी म्हणजे कोण? हा, व्हेरी गुड दिशा. मी म्हणजे कोण? श्याम. इंग्रजी 4थीत मी गेलो होतो. मी घरी गेलो म्हणजे आईला आधार वाटे, कारण ती नेहमी आजारी असे. एक दिवस ताप येई, दुसऱ्या दिवशी ताप निघाला की ती पुन्हा कामाला लागायची. ताप आला की निघायचे, ताप निघताच उठायचे. ती फार अशक्त होती. मी आलो म्हणजे तिला बरे वाटे. मी तिला पाणी भरण्यास, धुणे धुण्यास मदत करीत असे, अंगणाची झाडलोट करीत असे, आईचे पाय चेपायचे. हा तर सुट्टीतील माझा नेमच झालेला असे. आता श्याम म्हणतो की माझी आई फार आजारी असायची. सततची रोजची कष्टाची कामं करून 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 माझी आई सारखी आजारी पडू लागली. मग नंतर तिला एवढा ताप भरू लागला, ज्या दिवशी खूप ताप असेल त्या दिवशी माझी आई झोपून राहायची. ताप बरा झाला, ताप निघून गेला, लगेच उठून माझी आई कामाला लागायची. आणि मग ज्या वेळेला मला सुट्टी मिळायची आणि मी घरी जायचो त्यावेळेस माझ्या आईला खूप बरं वाटायचं. का बरं वाटायचं? तर मी आईला कामामध्ये मदत करू लागायचो. मग श्याम म्हणतो मी आईला काय कामात मदत करू लागायचो? तर मी तिला पाणी भरण्यास मदत करायचो, धुणी धुण्यास मदत करायचो, अंगणाची झाडलोट करण्यास मदत करायचो. आणि ही सगळी कामातली मदत तर करायचो, पण सर्वात महत्वाचं, मी सुट्टीला आल्यापासून पुन्हा शाळेला जाईपर्यंत मी रोज आईचे पाय चेपायचो. एक दिवसही असा गेला नाही की मी माझ्या आईचे पाय चेपले नाही. तुमच्यापैकी कोण कोण आपल्या आईचे पाय चेपतं? रोज प्रामाणिकपणे हात वर करायचा, प्रामाणिकपणे सांगायचं आपल्या आईची काळजी घेणं. हात खाली करा. छान. आपल्या आईची काळजी घेणं, आपल्या आईला कामामध्ये मदत करणं, ज्यावेळेस तिला गरज आहे तिची सेवा करणं, सतत तिच्या बरोबर आपण राहणं, हे आपल्या एका मुलाचं आणि मुलीचं कर्तव्य आहे. मग पुढे श्याम सांगतो, एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते, जेवणे खावणे झाली होती, वडील जेवून बाहेर गेले होते, धाकटे भाऊ झोपी गेले होते, आईचे उष्टे शेण वगैरे झाले आणि आई मला म्हणाली, श्याम थोडे दळायचे का रे? का तुझे हात दुखतायत? संध्याकाळी तू खणले आहेस, गोळीचा दळा केलास ना, हात दुखत असेल तर नको. म्हणजे उष्टे करायचं म्हणजे आईचं सगळं भांडी वगैरे घासून झालं, सगळी सफाई करून झाली, गोठ्यातलं शेण वगैरे काढून झालं आणि मग आई श्यामला म्हणते, श्याम आपण जात्यावर दळण दळायचं का रे? पण एका आईला आपल्या मुलाची किती काळजी असते, आई आपल्या मुलावरती किती प्रेम करत असते. पुन्हा आईच म्हणते, श्याम बाळा तू खूप काम केलेलं आहेस, तू खूप खणलं सुद्धा आहेस, त्याच्यामुळे तुझे हात आता दुखत असतील. तुझे जर हात दुखत असतील तर आपण आज दळायला नको, आपण नंतर दळूया. मी म्हटले मुळीच हात दुखत नाही. जात्याच्या खुंट्याला तुझा व माझा हात दोन्ही असतात. तुझा प्रेमळ हात माझ्या हातात लागून मला शक्ती येते. चल मी अंगणात जाते घालतो, पोत्यावर जाते घालतो, आईने घाल म्हणून सांगितले. आता श्याम मी तुम्हाला आधीच सांगितलं श्याम किती प्रेमळ होता आणि त्याची त्याच्या आईवरती किती श्रद्धा होती, त्याचं त्याच्या आईवरती किती प्रेम होतं. श्याम म्हणतो, आई तू म्हणालीस ना दळायचंय का? माझं अंग वगैरे काही दुखत नाही, माझा हातही काही दुखत नाही, आणि जरी दुखत असेल तरी पण जात्याला तुझा पण हात असतो आणि माझा पण हात असतो. तुझ्या प्रेमळ हाताचा स्पर्श माझ्या हाताला झाला की आपोआप सगळं माझं दुखायचं राहून जातं, माझं काही दुखत नाही. म्हणजे किती श्रद्धा आहे पाशा आमची आपल्या आईवरती. मी अंगणात जाते घातले, आईने दळण आणले. दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करावयाच्या होत्या. मला आंबोळ्या फार आवडतात. आता हे सगळं कुणासाठी चाललं होतं? श्यामसाठीच. का? कारण श्यामला आंबोळ्या आवडतात.
म्हणजे आई आजारी आहे, आईला एवढा ताप येतोय तरी सुद्धा आई आपल्या मुलाचाच विचार करते. त्याप्रमाणे श्यामची आई, श्यामला आंबोळ्या खूप आवडतात म्हणून आंबोळ्या करणार होती. माय लेकरे अंगणात दळत होती व चंद्रवरून अमृताचा वर्षाव करीत होता. मंद गार वारा सुटला होता. आई ओव्या म्हणत होती व त्या ओव्यात श्याम बाळ असे माझे नाव गुंफीत होती. मला आनंद वाटत होता. जात्यावर दळत असताना जात्यावरच्या ओव्या असतात. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या आजी जर जात्यावर दळत असेल, दळत असता ती ओव्या म्हणत असते. आणि तसं श्यामची आई जात्यावर दळत असताना त्या ओव्या म्हणायची. पण ओव्या म्हणता म्हणता मधीच त्या ओवीमध्ये श्यामबाळ असा ती शब्द घालायची. मग श्यामबाळ असं आपलं नाव ऐकलं की श्यामला फार आनंद वाटायचा. दळण्याचे काम मला लहानपणापासून आवडते, कारण त्यामुळे आईची सेवा करता येते. सांगा, श्यामला दळण्याचे काम का आवडायचे रे? आईची मदत करायची. आईची, त्यामुळे त्या निमित्ताने आईची सेवा करता येते, आईला आपली मदत होते, म्हणून ते काम करायला श्यामला आवडायचं. आई बरोबर दळीत असता मी जात्यात वैरण घालावयासही शिकलो होतो. आम्ही दळीत होतो. दळणाचा आवाज ऐकून शेजारच्या जानकी वहिनी आल्या. बाई, हे काय, श्याम का दळतो आहे? आज रात्री एकट्या कशा दळीत बसल्यात म्हणून पाहायला आले. श्याम, हे रे काय, तू इंग्रजी ना शिकतोस? जानकी वहिनी मला म्हणाल्या. सगळ्यांना असं वाटलं श्याम इंग्रजी शिकायला जातो म्हणजे श्यामने घरातली कामं करू नये, श्यामने आईला मदत करू नये, धुनी भांडी आईला करू लागू नये, अंगण झाडलोट आईला करू लागू नये असं त्यांना वाटायचं. का? कारण इंग्रजी शिक्षण घेतो म्हणजे मोठं तू शिकत आहेस असं त्या भोळ्या भाबड्या लोकांची श्रद्धा होती. पण म्हणजे ते हे सगळे प्रश्न त्यांनी काय केले की श्यामला विचारले. आता पा, मी आईला विचारले, आई दळायला हात लावला म्हणून काय झाले? आई म्हणाली, श्याम, अरे जानकीबाई थट्टा करतात हो तुझी, त्यांचे तुझ्यावर फार प्रेम आहे म्हणून पाहायला आल्या. अरे, काम करणाऱ्याला का कोणी नावे ठेवतील? आई म्हणाली, मदत करण्यात रे कसली कोणाची लाज? आईला मदत करणाऱ्याला हसेल तो रानटीच समजला पाहिजे. तुझ्या भक्ती विजयात जनाबाई बरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला लागत? आता श्यामची आई किती हुशार होती. त्यावेळेस जानकी वहिनींनी विचारलं, त्यावेळेस श्यामची आई श्यामला सांगते की आपल्याला कोणत्याही कामाची लाज नाही वाटली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं, एखादं काम आपल्याला आईने सांगितलं आणि आपण जर 4 माणसामध्ये बाहेरून घेऊन जात असेल ती वस्तू तर आपल्याला लाज वाटते, बरोबर ना? आईने काम सांगितलं, आपल्याला आपण ती लपून नेतो, सगळ्यांना आपण दाखवत पण नाही, हो की नाही? म्हणजे भांडी घासताना मग काय काम करायचं असेल, कोणी आलं बाहेरचं पटकन, आपण पटकन आत पळून जातो. का? आपल्याला लाज वाटते. पण बाळांनो, कोणतंही काम असू द्या, कोणतंही काम करताना कधी लाज वाटू द्यायची नाही. लाज कधी वाटू द्यायची? चोरी करताना, खोटं बोलताना, उद्धटपणे वागताना, तेव्हा आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपण चुकीचं काम करत आहोत. पण कष्टाचं काम करताना, आईला मदत करताना, आईची सेवा करताना कधीही आपल्याला लाज वाटली नाही पाहिजे. मग आई श्यामला उदाहरण देऊन सांगते, अरे तुझ्या भक्ती विजय तू वाचतोस, त्या भक्ती विजयामध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा जनाबाई दळत असते तेव्हा संत जनाबाईला दळण दळत असताना स्वतः पांडुरंग येऊन मदत करतो. स्वतः पांडुरंग येऊन जात्यावरती दळण दळू लागतो. पांडुरंगाला लाज वाटली का? नाही. मग आम्हाला आईची मदत करताना का लाज वाटायला पाहिजे? ते काम छोटं आहे असं का वाटायला पाहिजे? हो, खरेच आहे. पण खरे असेल का ग ते? देव कबीराचे शेले विणू लागे, जनाबाईचे दळण दळू लागे, धुनी धुवू लागे, नामदेवांच्या पाठीमागे उभा राहून कीर्तनात टाळ वाजवी, नाचे का ग खरा तो? खरं आहे का हे सारे? असे मी विचारले. आता श्यामच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले. जसे तुम्हाला प्रश्न पडतात तसे श्यामलाही प्रश्न पडले. आणि श्याम म्हणतो, असं सांगतात देव येतो, देव अशी मदत करतो. आताच आपण सांगितलं, देव संत जनाबाईंना जात्यावर दळण दळू लागे, कपडे धुवू लागे, भांडी घासू लागे, जनाबाईंना सर्व कामे करू लागे. नामदेवांबरोबर कीर्तनामध्ये देव नाचायचा. मग हे सगळं खरं आहे का? देव खरंच नाचायचा का?
बसा ना जानकीबाई, अशा उभ्या का? असे जानकीबाईस विनवून आई मला म्हणाले, श्याम, अरे खरेच असेल ते. देवावर ज्याची श्रद्धा असते व त्याचे स्मरण ठेवून जे काम करतात त्यांना देव मदत करतो. तू मला मदत करीत आहेस ती देवानेच पाठवली. मे महिना आला की देव मला मदत करण्यासाठी तुझ्या रूपाने जणू येतो. अनेकांच्या रूपाने मदत करावयास देव उभा राहतो, कधी श्यामच्या रूपाने, कधी जानकीबाईच्या रूपाने. आता श्यामच्या प्रश्नाचं उत्तर आईने दिलं. आई सांगते, देव आला पाहिजे. आपला कसं वाटतं, देव आला पाहिजे म्हणजे देवाने असं टोप घातला पाहिजे, खूप असं गळ्यामध्ये घातलं पाहिजे, वेगवेगळे कपडे त्यांनी वेगवेगळे घातले पाहिजे, असं आपल्या डोक्यामध्ये देव बसलेला आहे. म्हणजे आपण गणपती बाप्पा म्हटलं की त्याला सोंडच असली पाहिजे असं आपल्याला वाटतं. आणि तुमच्या बालमनाला जे वाटतं ते सुद्धा बरोबर आहे. परंतु देव आपल्या सोबत असतो, देव आपला मदत करतो, म्हणजे तो कोणाच्या तर रूपाने येत असतो. जसं श्यामच्या आईला खूप ताप आला होता, तिला उभं राहता येत नव्हतं, अशक्तपणा आला होता, काम करू शकत नव्हती. पण श्यामला सुट्टी लागली की श्याम आला आणि श्याम आईला तिच्या सगळ्या कामांमध्ये मदत करू लागला. म्हणजे श्यामच्या रूपाने देवच काम करू लागला. मग आपण एखाद्या वेळेस चालत असताना एखादी घटना घडली असेल, आपली पेन्सिल हरवली असेल, ती कोणाला तरी सापडली, कोणीतरी आपल्याला आणून दिली, म्हणजे ती देवानच ते आपल्याला आणून दिली असं. देव काय प्रत्यक्ष येत नाही आपल्या बरोबर राहायला, पण देवाच्या रूपानं आपल्या आजूबाजूला जी माणसं राहतात ना बाळांनो, ती भगवंत स्वरूपच असतात. म्हणजे तुम्ही आता जे बसले ते सगळे मॅडम, आपल्या गावातली सगळी माणसं ही भगवंत स्वरूपच आहे, भगवंताचंच रूप आहे. मग तुम्हाला आता परत प्रश्न पडेल, भगवंताच रूप आहे मग ते आरडाओरडा का करतात, मग ते शिव्या का देतात, मग ते मारतात का, नीट का बोलत नाहीत, भगवंतच आहेत तर, बरोबर ना? तुम्हाला असा प्रश्न पडेल ना. कारण त्याचा अर्थ असा आहे की माणूस ज्याच्याबरोबर राहतो ना बाळांनो, तसा माणूस बनतो. जर आपण चांगल्या माणसांबरोबर राहिलं, आपली मैत्री चांगल्या बरोबर असेल तर आपण चांगलं घडतो. आपण जर शिव्या देणाऱ्यांच्या बरोबर, वाईट बोलणाऱ्यांच्या बरोबर, मारहाण करणाऱ्यांच्या बरोबर आपण राहिलं, तसे संस्कार आपल्या मनावरती होत जातात आणि माणूस तसा घडत जातो. आहे कोण? तो भगवंताचंच रूप आहे. पण अनेकांची संग झाल्यामुळे, अनेक चुकीच्या मित्रांची मैत्रिणींची संगत झाल्यामुळे चुकीचे संस्कार झाले आणि माणूस स्वतः भगवंत आहे विसरून गेला आणि चुकीच्या सवयी तो पुढे वाढवत गेला. आणि म्हणून भगवंतामध्ये ना आपल्यामध्ये फरक आहे. मग एखादा माणूस अतिशय प्रेमळ असतो, कधी ओरडून बोलत नाही, कधी रागावून बोलत नाही, कधी तोंडामध्ये शिव्या देत नाही, किंवा कधी कोणाचं कौतुकही करत नाही आणि कधी कोणाला दोषही देत नाही, तो भगवंत स्वरूप असतो. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला गरज आहे तेव्हा कोणी ना कोणी आपल्या बरोबर उभं राहतं, म्हणजे तो भगवंतच आपल्या बरोबर उभा राहतो. मग तो कधी पशूंच्या रूपाने येईल, पक्ष्यांच्या रूपाने येईल, प्राण्यांच्या रूपाने येईल, माणसांच्या रूपाने येईल. हा पूर्ण ह्या सृष्टीमध्ये की प्रत्येक सजीव आणि निर्जीव याच्यामध्ये भगवंतच आहे, तोच तो भरलेला आहे. पा मग पुढे श्याम म्हणतो, आई मला भेटेल का ग देव? मी एकदम विचारले. पुण्यवंताला भेटतो, पुष्कळ पुण्य करावे, सर्वांच्या उपयोगी पडावे, म्हणजे देव भेटतो, आई म्हणाली. पुण्यवंत व्हायचं म्हणजे काय करायचं? आपल्या आई वडिलांची सेवा करायची, आई वडिलांचा आदर करायचा, आई वडिलांना कामामध्ये मदत करायची, ते जे सांगतील त्याप्रमाणे वागायचं. परवाच तुम्हाला सांगितलं, शाळेमध्ये आता आम्ही दोघी आहोत, म्हणजे तुमचे गुरु आहोत, शिक्षक आहोत. आपल्या शिक्षकांचा आदर करायचा, त्यांनी सांगितलंय तसं वागायचं, तसं बोलायचं, म्हणजे आपलं काय होतं, पुण्याचा संचय वाढत जातो. आणि जसा जसा पुण्याचा संचय वाढत जाईल तसं आपण भगवंताच्या अधिक जवळ जात असतो. जानकी वहिनी मला म्हणाल्या, श्याम का बुवा वगैरे व्हायची आहे की काय? मग शिकतो आहेस कशासाठी? इंग्रजी शिकून चांगली मोठी नोकरी कर, आईला नोकरीवर ने. मी म्हटले, मला साधू व्हावेसे वाटते, भक्त व्हावेसे वाटते. आई ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप ध्रुव बसला होता. मी बसलो तर मला भेटेल का ग देव? आता श्याम अगदी तुमच्यासारखा आहे.
त्याच्या मनामध्ये एवढे प्रश्न निर्माण झाले. श्याम म्हणतो जसा ध्रुव बाळ भगवंताची पूजा करत नामस्मरण करत एका ठिकाणी खूप काळ बसला होता, त्याला भगवंत भेटला. मी जर असा जप करत बसलो तर मला भेटेल का ग देव? का? आई म्हणाली, बाळ ध्रुवांची पूर्व पुण्याई केवढी थोर, त्यांचा निश्चय किती अभंग. बाप राज्य द्यावयास लागला तरी तो माघारी फिरला नाही. इतके दृढ वैराग्य कोठून आणावयाचे? या जन्मी चांगला होण्याचा प्रयत्न कर, मग केव्हा तरी देव भेटेल तुला. मग आईने समजूत काढली. समजा आईने आपल्याला जर आता घरी गेल्या गेल्या तुमच्या आईने तुम्हाला 100 रुपये दिले, तुम्ही म्हणाल का नको आई मला, नको आई मला हे पैसे म्हणाल तुम्ही? तुम्ही काय म्हणाल? तुम्ही काय खरं खरं सांगायचं. घरी गेल्या वेळेला तुम्ही शाळेतून दारामध्ये पाऊल ठेवला आणि आईने तुम्हाला 100 रुपये देऊ केले, तुम्ही लगेच काय करणार? दे. काय करणार? दे. पटकन घेणार. म्हणजे आपल्या मनामध्ये मोह निर्माण झाला. बरोबर. मग आई सांगते जर ध्रुव बाळ आपल्याला व्हायचं असेल, ध्रुव बाळाला जसा देव भेटायचा आपल्याला भेटावा असं वाटत असेल तर आपण त्यासारखं वागलं पाहिजे. ध्रुव बाळाला अख्खं राज्य देऊ केलं तरी सुद्धा त्याने घेतलं नाही. तो भगवंताचं नामस्मरण करण्याकडे निघाला की मला फक्त भगवंत भेटला पाहिजे, हे अख्खं राज्य आणि त्याचा वैभव मात्र मला नको. मग ज्या वेळेला इतकं वैराग्य आपल्या मनामध्ये असेल, समजा आज एका ज्यांनी सोमवार धरलाय पण तुमच्या आवडीचं काय तुम्हाला आवडतं? ऋषभला काय आवडतं? खायला काय आवडतं सगळ्यात जास्त? कुठलं भाजी? चपाती, पुरी भाजी, इडली, पावभाजी काय आवडतं? मिसळ पाव काय आवडतं? पावभाजी आवडते. आज ऋषभने सोमवार धरलाय पण आज संध्याकाळी आणि पावभाजी केली तर आपला उपास राहील का? सांगते मी तुला. म्हणजे असं जर असेल तर आपल्या मनामध्ये पटकन मोह निर्माण होतो, पटकन ती वस्तू आपल्याला खावीशी वाटते. त्यावेळेस आपण आपल्या स्वतःसाठी उपवास धरलाय हा सुद्धा भाव तिथे राहत नाही. म्हणजे असं तर आपला भाव असेल तर देव आपल्याला कसा भेटेल? मग देव भेटण्यासाठी व्रत वैकल्य करण्याची गरज नाही. आधी आपण चांगला माणूस बनूया, माणूस बनूया, माणसाने माणसाला समजून घेऊया असं आई सांगते. पुढे पा जानकीबाई म्हणाल्या, श्याम सोड, मी लावते आता हात, दमला असशील तू. मी आईला म्हटले, आई तूच जरा हात सोड. जानकी वहिनी मी दळतो. जानकी वहिनी मला वैरण घालता येते, डोळे मिटून सुद्धा घालता येते, मी आता तरबेज झालो आहे. आई सोड ना हात थोडा वेळ. म्हणजे शेजारची बाई श्यामला सांगते, श्याम तू नको दळूस थोडा वेळ, मी आणि तुझी आई दळते. लगेच श्याम, मी सांगितलं श्याम किती मातृभक्त होता. त्याच्या कुणी सांगितलं म्हणून नाही, त्याला आतून वाटायचं की मी माझ्या आईची मदत करावी, माझ्या आईवरती प्रेम आहे. त्यावेळेला लगेच श्याम म्हणतो, आई तू सोड आता हात जरा वेळ, तू धरू नकोस, मी आणि जानकी वहिनी आम्ही दोघं मिळून धरू, तू आता थोडा वेळ तू नको धरूस हात. पा मी आईचा हात सोडवला व जानकी वहिनी आणि मी दळू लागलो, मी वैरण घालू लागलो. जानकी वहिनी पहा कसे पीठ येत आहे, ते डोळ्यात घातले तरी खुपायचे नाही, पहा ना, मी त्यांना म्हणालो. जानकी वहिनी आईला म्हणाल्या, बाई श्यामला तुम्ही अगदी बायकोच करून टाकलेत. कारण ही सगळी कामं कुणाची असायची? जुन्या काळामध्ये असं होतं की ही काम फक्त बायकांनीच करायची. धुणी भांडी, अंगण झाडणं, झाडलोट करणं, घरातली कामं करणं, दळण दळणं, ही कामं फक्त बायकांनीच करायची असं होतं. आणि ह्या सगळ्या कामामध्ये श्याम मात्र आईला मदत करायचा. आणि दळण दळण्यामध्ये जात्यावरती एवढा तरबेज झाला की श्यामला पाशीदारची बाई काय म्हणते, श्यामची आई तुम्ही श्यामला एकदम बायकोच करून टाकलं आहे. आई म्हणाली, माझ्या घरात कोण आहे मदत करावयास? अजून सून थोडीच आली आहे घरात, श्याम नाही मदत करणार तर मग कोण करील? जानकीबाई, बायकांना कधी कधी पुरुषांची कामे करावी लागतात, त्यांना कमीपणा थोडाच आहे. श्याम मला डाळ तांदूळ निवडायला लागतो, धुणी धुवायला लागतो, भांडी विसळायला लागतो. बाप तो काय काय श्याम कामं करतो, घरामध्ये सर्व कामात मदत करतो. त्या दिवशी माझे लुगडे धुतले हो. मी म्हटले, श्याम लोक तुला हसतील,
पहा श्यामची आई म्हणते, अरे श्याम तुम्ही घातलेलं, आपण ज्याला साडी म्हणतो त्याला लुगडं म्हणायचे, तू माझं लुगडे धुतलं, धुणी धुतली, भांडी घासली, सगळी कामं केली तर लोक तुला हसतील रे श्याम. काय आता कसं जानकी वहिनी म्हणाल्या तसं लोक म्हणतील, काय बायको सारखा झालाय, काय बायकोच झालाय, स्त्रियांसारखी कामे करतो म्हणून लोक हसतील. तर श्याम कसा म्हणतो, तर म्हणे कसा, आई तुझे लुगडे धुण्यात माझा खरा आनंद आहे. बघा जेव्हा श्यामला त्याची आई म्हणते, श्याम तू अशी जी मला घरातली कामे करू लागतोस ना, सगळी लोक हसतील रे तुला, तुला नावे ठेवतील सगळी लोक. तेव्हा श्याम काय म्हणतो, आई अगं तुझे लुगडे धुण्यात तर माझा खरा आनंद आहे, तुझी चौघडी मी पांघरतो, म्हणजे तुझ्या लुगड्याचं मी अंगावर पांघरून म्हणून घेतो, मग धुवायला का मला लाज वाटावी. जर थंडीच्या दिवसामध्ये मी तुझं लुगडं अंगावर पांघरू शकतो, तेच लुगडं जर मला धुवायची वेळ आली तर मला लाज कशाला वाटायला पाहिजे, मला कधी लाज वाटणार नाही. आई तुझं काम करायला, तुझी मदत करायला मला कधीही लाज वाटणार नाही. जानकीबाई श्यामला काही वाटत नाही, मी श्यामला बायको करून टाकली आहे तरी त्याला ते आवडते. बायको म्हणजे स्त्रियांसारखी कामं करतात त्यांना बायका असं म्हटलं जातं. ज्या मग श्याम पुरुष असूनही बायकांसारखी कामं करायचा का करायचा रे, खूप शाबास हर्षदा, की त्याच्या आईला आपली मदत व्हावी, की आपल्या आईची सेवा आपला करता यावी. बरं श्यामला कुणी जबरदस्तीने करायला सांगितलं होतं का, मग तो कसं करायचा, स्वतःच्या मनाने आवडीने करायचा. त्याला आवडायचं आपल्या आईची सेवा करणं, आईला मदत करणं. पहा मित्रांनो, आईचे ते स्फूर्तिमय शब्द मला अजून आठवतात. पुरुषांच्या हृदयात कोमलता, प्रेम, सेवावृत्ती, कष्ट सहन करण्याची तयारी, सोशिकता, मुकेपणाने काम करणे या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास झाला आहे असे म्हणता येणार नाही. मानवी आणि अश्विनी म्हणजे स्त्रियांकडे कोणते गुण जास्त आहेत पुरुषांपेक्षा, तर कोमलता, प्रेम करणे, इतरांची सेवा करणे, खूप कष्ट करणे, सहनशीलता, जे काही घडत आहे आपल्यावर अन्याय जरी होत असेल तरी तो सहन केला पाहिजे, ती सोशिकता, मुकेपणाने काम करणे, म्हणजे मी हे काम केलं, मी ते काम केलं असं न मिरवता ते काम करून फक्त मोकळं होणं. त्याचबरोबर की सर्वांवर कोणी असो, घरातला बाहेरचा प्रत्येकावरती जीव लावणं, प्रत्येकाला प्रेम करणं, हे सगळे गुण जोपर्यंत पुरुषांच्या मध्ये येत नाही तोपर्यंत पुरुष विकसित होऊ शकत नाही असं श्यामचं म्हणणं आहे. विकसित म्हणजे काय, तर त्या पुरुषाचं अष्टपैलू व्यक्तिमत्व घडू शकत नाही. आता हा श्यामचा काळ तर खूप आधीचा होता पवन, पण आताच्या काळामध्ये तुम्ही पाहता की आता प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला बरोबरीने काम करावं लागतं, बरोबरीने काम करता यायला पाहिजे. आपण जर कुठे बाहेर गेलो, आपल्यावर करून खाण्याची वेळ, आपला स्वयंपाक करता आला पाहिजे. असं म्हणायचं त्यावेळेला, नाही स्वयंपाक करणं मुलींचं काम आहे, मी काय स्वयंपाकच करणार नाही असं म्हणणार आहे का पवन, नाही. म्हणजे आताच्या काळामध्ये तसं राहिलेलं नाही, परंतु त्या काळामध्ये मात्र तशीच पद्धत होती. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयात धैर्य, प्रसंगी कठोर होणे, घरी पुरुष मंडळी नसेल तर धीटपणे घरची व्यवस्था पाहणे हे गुण येतील, तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास होईल असे म्हणता येईल. ह्यालाच मी लग्न म्हणतो. लग्न करून हे साधा वयाचे, लग्न करून पुरुष कोमलता शिकतो, हृदयाचे गुण शिकतो, स्त्री बुद्धीचे गुण शिकते. विवाह म्हणजे हृदय व बुद्धी, भावना व विचारांचे मधुर मिश्रण, मधुर सहकार्य होय. पुरुषांच्या हृदयात स्त्रीगुण येणे व स्त्री जवळ पुरुष गुण येणे म्हणजेच विवाह. पहा, अर्धनारी नटेश्वर हे आता गोष्टीचं सार आला. आपल्या गोष्टीचं नाव का पडलंय हे सगळं, अर्धनारी नटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे. स्वतः पुरुष अपूर्ण आहे, स्वतः एकटी स्त्री अपूर्ण आहे. पुरुष जरी एकटा असेल तो सुद्धा अपूर्ण आहे,
स्त्री जरी एकटी असेल ती सुद्धा अपूर्ण आहे. पुरुष सुद्धा एकटी सगळी कामं करू शकत नाही आणि स्त्री सुद्धा सगळी एकटी कामं करू शकत नाही. मग या ठिकाणी श्याम म्हणतो, परंतु दोघे एकत्र येऊन दोन पूर्ण व्यक्ती बनतात. दोन अपूर्णांच्या लग्नाचे दोन पूर्ण जीव बनतात. निराळे लग्न लावण्याची आई मला जरूरच ठेवली नव्हती. प्रेम, दया, कष्ट, सेवा, स्त्री गुणांशी आईने माझे लग्न लावून टाकीत होती. श्याम म्हणतो की मी एक पुरुष आहे. धैर्य मानवी माझ्याकडे आहे. कठोर परिश्रम करणं हा गुण माझ्याकडे आहे. परंतु एका स्त्री सारखं सर्वांवर प्रेम करणं, सर्वांची काळजी घेणं, एका स्त्री सारखं माझं मन तयार माझ्या आईने केलं. माझी आई जर नसती तर मी प्रेमळ झालो नसतो, मी दयाळू झालो नसतो. म्हणजे अर्ध नारी नटेश्वर कसा आहे, अर्धा भाग पुरुषाचा आणि अर्धा भाग स्त्रीचा. हे वरून दिसायला जरी असं असलं तरी ते तसं नसतं. अंतःकरणापासून आपल्याला हृदयाने पुरुषासारखं कठोरही होता आलं पाहिजे आणि स्त्रीसारखं कोमलही होता आलं पाहिजे. अंतःकरणापासून स्त्रियांचे आणि पुरुषांचे गुण आपल्या अंगी यावे यासाठी श्याम म्हणतो, माझ्या आईने मला घडवलेलं आहे आणि माझ्या आईने माझ्यावरती संस्कार केलेले आहेत. आणि हे जे माझ्यावर संस्कार झालेले आहेत त्या संस्कारांमुळेच मी माझ्या आईची सेवा करतो. गोष्ट आवडली सगळ्यांना? त्या गोष्टीतून काय शिकायला मिळालं? आईची मदत करायची. अजून आईला सगळे काम करून द्यायचे. मदत करणं किंवा सगळे काम करून आपण द्यायचं. बरोबर. जेव्हा जेव्हा आईला गरज आहे तेव्हा आपण काम केलं पाहिजे. हा, उलटून बोलायचंच नाही आपल्या आईशी. चाललं दुकानावरती असलं करायचं नाही. किंवा आईचे काम करताना आपल्याला लाज नाही वाटली पाहिजे. मी का करू हे काम, नको लोक मला हसतील असं आपल्याला वाटलं नाही पाहिजे. आपल्याला आपली आई आवडते, आपलं आपल्या आईवरती प्रेम आहे, मग आपण आपल्या आईची कामामध्ये मदत केली पाहिजे. ती पण आवडीनं. कसं? आवडीनं. गोष्ट आवडली सगळ्यांना? उद्याच्या नवीन भागामध्ये नवीन गोष्ट पाहूया. ठीक आहे.